ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण एकत्र किंवा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो। आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपले कुटुंबाचे नातलग आपल्या गावातच किंवा आपल्या जवळपासच राहतात। परंतु अनेकदा असं दिसून येतं, मालमत्तेवरून भावाभावाचं भांडण, मालमत्तेवरून भावा बहिणीचं भांडण, मालमत्तेवरून बहिणी बहिणीचं भांडण। भाऊ भावाचं तोंड बघत नाही। बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणी मरण पावलं तर आम्ही जात नाही, किंवा आमच्या कुटुंबातील मरण पावलं कोणी तर माझ्या बहिणी घरी येत नाहीत। ही परिस्थिती बरोबर नाही। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एका आईवडिलांची आम्ही मुलं, आईवडिलांनी मोठ्या पातेल्यामध्ये भात शिजवला आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आंबट शिजवलं आणि पोरं मातीमध्ये खेळत होती, त्यांना बोलावलं, पोरांनो या। सगळे जण एकत्र बसले आणि एकत्र जेवले। एकाचा घास दुसऱ्यांना दिला। करोना नव्हता त्यावेळेला, एकामेकाच्या ताटामध्ये आम्ही जेवलो। परंतु आज मालमत्तेसाठी, आईवडिलांच्या सोन्यासाठी, आईवडिलांच्या जमिनीसाठी, घरासाठी आमच्यामधली भांडणं आज विकोपाला गेलेली आहेत। तसं बघितलं तर आमच्याकडे काही कमी नाही। आम्ही मोठे मोठे बंगले बांधलेले आहेत आणि आमच्या बंगल्याच्या समोर आम्ही वेलंकनी मातेचा पुतळा ग्रोटो बसवलेला आहे, पण तिचा एक पण गुण आमच्यामध्ये नाही। तिला आम्ही आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ मानलंच नाही, सगळं शो ऑफ करण्यासाठी। आम्ही क्रूस पण बांधलेला आहे घराच्या समोर, परंतु क्रूसावरचा संदेश कसा गिरवायचा जीवनामध्ये ते आम्हाला समजलं नाही। आम्ही संत ज्यूडचा पुतळा बांधलेला आहे आणि संत अंतोनीचा पण पुतळा बांधलेला आहे, पण त्यांच्यामधला पवित्र असा एकही गुण आमच्या कुटुंबामध्ये आम्ही रुजवला नाही। सगळं कसं लोकांना दाखवण्यासाठी। जिवंत संत अंतोनी माझा भाऊ, जिवंत बहीण जी मरिया आहे, जिवंत दुसरा भाऊ माझा संत ज्यूड, ह्यांचा आम्हाला सन्मान करता येत नाही, पण आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे पुतळे मात्र आमच्या घरासमोर बांधलेले आहेत। रोज त्यांना आम्ही हार घालतो, रोज आम्ही त्यांच्यासमोर हात जोडून नोवेनाची प्रार्थना करतो, पण स्वतःच्या रक्ताच्या भावाला आणि स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला थोडीशी एक्स्ट्रा प्रॉपर्टी देण्यासाठी आमचं मन होत नाही। सातबाराचे उतारे आम्ही बदललेले आहेत, तहसीलदाराला तलाठ्याला पैसे चारलेले आहेत आणि भावा बहिणीची नावं सातबारावरून कमी केलेली आहेत, राशन कार्डवरून कमी केलेली आहेत। हा आमचा ख्रिस्ती धर्म, हे आमचं वागणं आणि हे आमचा नोव्हेना आणि भक्ती आणि पवित्र मिस्सा आणि हे आमची ख्रिस्ती नीतिमूल्य। आजचं प्रवचन तुमच्या आणि माझ्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालत आहे, हे लक्षात ठेवा। आजच्या रविवारच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुझ्या भावाला बोलाव आणि त्या भावाबरोबर चर्चा कर। त्याने जे चूक केलेली आहे ती चव्हाट्यावर आणू नको, तर शांतपणे बस आणि तो एकांती असताना त्याला खोलीत घेऊन त्याला त्याची चूक समजावून सांग। त्याने तुझं ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर तुझ्या गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, न्यायकरी आहेत, त्यांना बोलाव, समझोता मंडळाचे मेंबर्स आहेत त्यांना बोलाव आणि कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न कर। तरीही नाही ऐकलं तर ख्रिस्त सभेच्या मंडळीला बोलव, म्हणजे धर्मगुरूला बोलाव आणि धर्मगुरू दोन्ही भावांचं समेट करतील, त्यांना समजावून सांगतील। आणि तरीही धर्मगुरूचं नाही ऐकलं तर हा माणूस तुला परराष्ट्रीयांसारखा आहे, हा माणूस तुला जकातदारासारखा आहे। होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, असा भाऊ आपला भाऊ बनू शकत नाही,
अशी बहीण आपली बहीण बनू शकत नाही. ते आपल्यासाठी परराष्ट्रीयांसारखे आहेत. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एवढ्या सगळ्या मूर्त्या आमच्या अल्तारावर आहेत, परंतु कधीतरी माणसामध्ये देव बघण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे का? देव आम्ही इतरत्र शोधतो आणि मूर्त्यांमध्ये शोधतो. वेलंकनी मातेला साडी घातली, नेसली की आम्हाला बरं वाटतं, समाधान वाटतं, परंतु तीच साडी माझ्या विधवा बहिणीला मी द्यायला तयार नाही. माझ्या भावाच्या विधवा बायकोला ती द्यायला तयार नाही. थोडीशी शेती तिला तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी द्यायला तयार नाही. आज माणूस झगडतो, हे माझं, ते माझं, अरे ते माझं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, अरे तू मातेच्या उदरातून आलास तेव्हा नग्न होतास आणि येथून जाशील तेव्हाही नग्न जाशील. नाही नाही फादर, आम्ही सूटबूट घालून जाणार, साडी नेसून जाणार. तुमचे सूट बूट साडी वगैरे जे काही आहे ते 2 वर्षांनी तीच खाच उघडली की दसचे तसं अर्धवट कुजलेल्या गोष्टी बाहेर येतील. या जगामध्ये आपलं काहीच नाही हे लक्षात ठेवा. जे काही मी घेतलं ते ह्या पृथ्वीवरून घेतलं आणि जे काही मी सोडून जाणार ते ह्या पृथ्वीवरतीच सोडून जाणार. आणि म्हणून नाती गोती महत्वाची आहेत. आपले रक्ताचे नातं, रक्ताचे संबंध महत्वाचे आहेत. हे माणूस आज विसरलेला आहे, ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पवित्र मरिया आपला आधारस्तंभ ह्या विषयावरती आपण आज मननचिंतन करत आहोत. आणि म्हणूनच मी म्हटलं, वेलंकनी मातेची मूर्तीची आम्ही घरामध्ये प्रतिष्ठापना केली, पण अशा वेळेला आमच्याच घरातील स्त्रियांना आम्ही व्यवस्थित वागवत नाहीत. आमची आई कुठे आहे? आमची बहीण कुठे आहे? आमची भावजय नळन ह्यांच्याबरोबर आमचे संबंध कसे आहेत? आमची वहिनी कुठे आहे? आमची मुलगी कुठे आहे? आमची सासू कुठे आहे? ह्याचा कधीतरी विचार करा. त्याच्यामध्ये कधी आपल्याला वेलंकनी दिसत नाही का? तिला कधी ईस्ट इंडियन लोकांचं आपलं लुगडं नेसायला देता येत नाही का आपल्याला? फक्त पवित्र मरियेला साडी दिली की आपल्याला स्वर्गाचं दार उघडतं, हा खोटा समज आहे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो. कुठेतरी एका संकुचित वृत्तीमध्ये आपण स्वतःला कोंडून घेतलेला आहे. पाडाती भिंतानी बाहेर या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो. ह्या नॅरो माइंड मधून बाहेर या आणि जगामध्ये जरा फ्री सैराटपणे वागा की काय चाललेलं आहे आणि आम्ही काय करतो आमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आणि गावामध्ये. आज आपल्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना होते का? नाही. भावाभावामध्ये भांडणं. एकाने रोजरी सुरू केली तर त्याने केली म्हणून मी नाही जाणार, तिने केली म्हणून मी नाही जाणार. घरातल्या घरामध्ये प्रार्थनेवरून भांडणं. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एकत्र कुटुंब प्रार्थना करायला पाहिजे. त्यावेळेला ते कायमचे एकत्र टिकतं. अनेक ठिकाणी प्रार्थना होते पण तरी सुद्धा भांडणं आहेतच, हेवे दावे आहेतच. आणि म्हणून आपण आजचं शुभवर्तमान समजून घेतलं पाहिजे. कुटुंबामध्ये अनेक घटक असतात. जशी एका हाताची बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात, आचार वेगळे असतात, थिंकिंग प्रोसेस वेगळी असते. आणि म्हणून कधी कधी आर्ग्युमेंट होतात. परंतु संध्याकाळी प्रार्थना करत असताना एकामेकांना क्षमा करणं आणि नंतर एकत्र जेवण घेणं आणि नंतरच बेडमध्ये झोपायला जाणं हे उचित नव्हे का? प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, असं भांडण आणि अक्षमेची आणि अशांतीची भावना माझ्या हृदयामध्ये मी घेणार आणि झोपायला जाणार. उद्या सकाळी मी उठेन का की असंच एक घाणेरडं हृदय घेऊन मी स्वर्गाच्या वाटेला निघेन? हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि मन म्हणून कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. दिलखुलासपणे आपण आपल्या भावा बहिणीशी गप्पा मारल्या पाहिजेत. आतापर्यंत काही बिनसलं असेल ते एकामेकांची क्षमा मागा. भावाला बहिणीला सांगा, या आपण एकत्र येऊ. आणि भावा बहिणीची मीटिंग सुरू असताना बायकांनी तिकडे नाक खुपसू नये, जावाईंनी सुद्धा तिकडे नाक खुपसू नये आणि त्याच्या मुलाबाळांनी आणि नातवंडांनी सुद्धा त्यांच्या निर्णयामध्ये नाक खुपसू नये. तुम्ही एकत्र जेवलात लहानही असताना एका ताटामध्ये, मग तुम्ही मीटिंग घ्या आणि तुम्ही ठरवा. दुसऱ्यांचा विचार घेऊ नका.
ही आजूबाजूची सगळी सैतानं असतात. ते कुटुंब उद्ध्वस्त करायला बघतात, ते जॉईन करायला बघत नाही. हे लक्षात असू द्या. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एक कुटुंब मला माहिती आहे. आई वडील होते, त्यांना 3 मुलं आणि 3 मुली. सर्वांची लग्न झाली आणि सर्वांचे छानपैकी आपल्या भागामध्ये बंगले आहेत. परंतु आई वडील मरताना त्यांनी एक छोटासा जमिनीचा तुकडा कोणाच्या नावावर न करता तसाच ठेवला आणि त्याच्याबद्दल विलमध्ये काहीच लिहिलं नव्हतं. एक भाऊ सांगते मी आईची काळजी घेतली, मला पाहिजे. दुसरा भाऊ सांगतो मी वडिलांचं हॉस्पिटलचं बिल भरलं, मला पाहिजे. तिसरी बहीण सांगते मला सोनं कमी दिलं लग्नाच्या वेळेला म्हणून मला पाहिजे. आणि पडलं भांडण. 3 भाऊ आणि 3 बहिणी. महाभारत. आई वडील असताना एकत्र जेवले एका ताटामध्ये आणि आता लहानशा तुकड्यासाठी 6 भावा बहिणींनी 6 वकील केलेले आहेत. गेली अनेक वर्ष ही केस कोर्टामध्ये आहे आणि वकिलाच्या घरी त्या जमिनीच्या तिप्पट पैसा ह्या लोकांनी नेऊन दिला, पण अद्याप त्या केसचा फैसला काही झाला नाही. वकिलांनी 6 वकिलांनी मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या घेतल्या आणि मोठे मोठे बंगले बांधले आणि हे बहीण भाऊ त्यांची फी भरता भरता त्या लहानशा जमिनीच्या तुकड्यासाठी भिकेला लागले. ही परिस्थिती घरघर की कहाणी झालेली आहे. प्रवचन आम्ही ऐकतो, हो ते बरं आहे. आज नोवेना आहे, 8वा दिवस आहे, बसायचं, आमचं जे काय नियम आहे कायदे आहेत ते पाळायचे. परंतु देवाचा शब्द मात्र आमच्या वागणुकीमध्ये उतरवायचा नाही. हे बरोबर नाही. जर तुम्ही पवित्र मरियेला आपला आधारस्तंभ म्हणून मानता तर तिला खरा आधारस्तंभ तुम्ही ते स्थान कुटुंबामध्ये दिलं पाहिजे. ती जे काही सांगते, तिने जसं आपलं कुटुंब नाझरेत गावामध्ये सांभाळलं तसं आपलं स्वतःचं कुटुंब आपल्याला पवित्र करता आलं पाहिजे. ते कुटुंब आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. भांडण तंटे हेवे दावे असतीलच, ते कधीही मरणापर्यंत संपणार नाही. पण ते घेऊन मी खाचेवरती जाणार आहे का? ते घेऊन मी खाचेवरती जाणार आहे, तिथे मरणार आहे आणि मग येतील माझ्या बहिणी रडायला, फुलं घालायला आणि हार घालायला आणि अगरबत्त्या आणि मेणबत्त्या लावायला आणि चहाचं कप, आणि जर मी दारू पित असेल तर लहानशा ग्लासमध्ये 9 टाक पावशेर. प्रिय बंधूंनो आणि भगिनीने काय चाललेलं आहे? जिवंत असताना ह्या सगळ्याची गरज होती मला होती गरज प्रेमाची, मला गरज होती प्रार्थनेची, मला गरज होती वात्सल्याची. ते जिवंत असताना तुम्ही मला काहीच दिलं नाही आणि मेल्यानंतर माझ्या खाचेवरती येता आणि हे सर्व नाटक करता. लाज शरम काही नाही वाटत मला? प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, शांतपणे याचा विचार करा. शत्रू आपल्या दाराशी ठेपलेला आहे, सैतान आलेला आहे. अहो, करोना सारखा आजार आज आपल्या उंबऱ्यात बसलेला आहे. कधी आपल्या घरामध्ये शिरेल आणि भावा बहिणीला खल्लास करीन सांगता येत नाही. त्या दिवशी भाईंदरला बघितलं तुम्ही, पहाटे 3 वाजता एका नवऱ्याच्या बायकोला करोना झालेला आहे. ती हॉस्पिटलमध्ये होती आणि त्या बिचाऱ्याला सकाळी पहाटे दुखायला लागलं. दुपारी 3 वाजता तो भावाकडे गेला आणि भावाला म्हणतो मला छातीत दुखतं. तेव्हा भाऊ त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तो तेथे हार्ट अटॅक येऊन मरण पावला. आणि आता हा नवरा मरण पावलाय, बायको करोनाने आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. परंतु तिला ही गोष्ट त्यांनी कळवली नाही, कारण ती आजारी आहे. तिला कळवायचं कसं? आणि प्रेत घरामध्ये होतं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, पहाटे 3 वाजता बायको मरण पावली आणि परवाच्या दिवशी नवरा बायकोचं दोघांचं एंतेर एकत्र झालं. माणूस येतो, माणूस जातो, हो, काही घेऊन जात नाही. लक्षात ठेवा. आता तरी सुधारा. भावा बहिणीला लुबाडू नका. एकामेकांचं जे हक्काचं आहे ते देऊन टाका. नको आपल्याला. उद्या करोना झाला तर जाऊ आपण. कोणती जमीन, कोणती प्रॉपर्टी, कोणतं घर घेऊन जाणार आहोत आपण आणि कोणासाठी ठेवणार आहोत आपण हे सर्व? ह्याचा शांतपणे आणि गंभीरपणे प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो विचार करा. शेवटी आपल्याला वाचवू शकते पवित्र मरिया, जी आपला आधारस्तंभ आहे. तिच्याकडे जा. तिची गुणकौशल्य आपल्या आयुष्यामध्ये असू द्या. तिच्याशी नतमस्तक व्हा. तिची मदत मागा आणि ती नक्कीच आपल्याला सहाय्य करील, मदत करील. आमेन.